नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मॅट्रिसेस या लेसन मधला आपल्याकडे टाइप आहे एक्झाम्पल ऑन अ मल्टिप्लिकेशन। बघा ज्यावेळेस सम आणि सबट्रॅक्शन हा जो टाइप असतो त्यावेळेस आपण कसं करतो, समोरासमोर त्यांचे ऍडिशन करतो किंवा मायनस करतो। या टाइपला आपल्याला कसं करायचं असं लक्षात घ्या। इथे तुम्हाला a त्यांनी दिलेला आहे बघा, a इज इक्वल टू 0 1 -1 4 -3 4 3 -3 4। थ्रू दॅट तुम्हाला करायचं आहे a स्क्वेअर इज इक्वल टू i। i म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स। आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 बघा 1 0 0 बघा 3/3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आहे 1 0 0 0 1 0 0 0 1 बघा हा 3/3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे। हे आन्सर आपल्याला आले पाहिजे, म्हणजेच i आपला आला पाहिजे। लक्षात ठेवा तुम्हाला त्यांनी a स्क्वेअर दिलेला आहे। a स्क्वेअर चा अर्थ असतो a into a, म्हणजे a नीच a ला मल्टिपल करा। इथे लक्षात घ्या 0 1 -1 4 -3 4 3 -3 4 त्यानंतर बघा इंटू पुन्हा a लिहा 0 1 -1 4 -3 4 3 -3 4। आता ते लक्ष द्या व्यवस्थित। बघा मल्टिपल करताना रो इंटू कॉलम ने मल्टिपल करायचंय, म्हणजे इकडचा जो ब्रॅकेट तुम्हाला दिसतो या ब्रॅकेटचा कॉलम म्हणजे रो, या रोनी इकडच्या कॉलमला मल्टिपल करायचं। म्हणजे बघा फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिपल करा, याच फर्स्ट रोनी ह्या सेकंड कॉलमला मल्टिपल करा आणि याच फर्स्ट रोनी या थर्ड कॉलमला मल्टिपल करा, म्हणजे आपला वरचा एक रो तयार होतो। म्हणजे लक्षात द्या कशा पद्धतीने करायचंय, लक्ष द्या इकडे व्यवस्थित। रो इंटू कॉलम, बघा मी हा जो एरो दाखवलाय त्याच्यानुसार आपल्याला काम करायचंय। रो इंटू कॉलम, बघा फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, बघा 0 इंटू 0 0। इथे बघा 1 इंटू 4 4 -1 इंटू 3 -3। बघा आपण कसं केलं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम। आता ऐका याच फर्स्ट रोनी या सेकंड कॉलमला मल्टिपल करायचंय। लक्षात घ्या 0 1 0 मध्ये थोडा स्पेस द्या। इथे बघा 1 इंटू -3 -3। इथे बघा -1 इंटू -3 -1 इंटू -3 +3 आलं लक्षात। बघा याच फर्स्ट रोनी या थर्ड कॉलमला मल्टिपल करा। बघा हा थर्ड कॉलम -1 4 आणि 4। बघा 0 इंटू -1 स्पेस द्या -1। इथे बघा 1 4 4। इथे बघा -1 इंटू 4 -4 आलं लक्षात। बघा इथे 0 इथे लक्ष द्या 0 इंटू -1 या ठिकाणी 0 राहील। बघा पुढे सेकंड कॉलमनी सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला करा 4 0 0। इथे बघा -3 आणि इथे इंटू 4 म्हणजे -3 इंटू 4 म्हणजे -12। इथे बघा 4 3 12। इथे बघा 4 1 4 3 3 नाही मायनस मायनस प्लस झालाय तो, लक्षात। इथे बघा 4 3 12 आलं लक्षात। इथे बघा आता परत सेकंड रोनी इकडच्या थर्ड कॉलमला बघा 4 इंटू -1 -4 -3 इंटू 4 -12 4 4 16 आलं लक्षात। इथे बघा थर्ड रोनी परत फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलमला मल्टिपल करा। बघा इथे 3 0 0। इथे बघा -3 इंटू 4 -12। इथे बघा 4 इंटू 3 +12। इथे 3 1 सेकंड कॉलमला मल्टिपल करतोय आपण 3 1 3। इथे बघा -3 इंटू -3 म्हणजे +9 3 3 9। इथे बघा 4 3 12 मायनस असल्यामुळे मायनस। बघा इकडे 3 1 3 म्हणजे हा झाला -3 -3 इंटू 4 -12 4 4 16 आलं लक्षात। बघा आता इकडचा आन्सर आपण काढून बघूया, यांचं कॅल्क्युलेशन करा। 4 -3 1
इथे बघा -3 + 3 0. इथे बघा +4 - 4 0. इथे बघा -12 + 12 0. +4 +4 + 9 13. 13 - 12 1. इथे बघा -4 - 12 -16. -16 + 16 0. इथे बघा -12 + 12 0. 3 + 9 12. 12 - 12 0. इथे बघा -3 and -12 -15. 16 - 15 1. बघा तुमचा आन्सर आलाय 1 0 0 0 1 0 0 0 1. बघा इथे 3/3 सांगितल्याप्रमाणे म्हणजे हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स इथं प्रूव्ह झाला. बघा तुम्हाला तेच प्रूव्ह करायचं होतं. therefore a² = I. हे जे एक्झाम्पल आहे हे 4 मार्कासाठी प्रूव्ह करण्यासाठी येत राहतं. सेकंड एक्झाम्पल बघा a पहिला रो बघा 2 4 4. सेकंड रो 4 2 4 and थर्ड रो 4 4 2. तुम्हाला शो दॅट करायचं आहे a² - 8a इज अ स्केलर मॅट्रिक्स. बघा हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झामला खूप वेळा विचारलेलं आहे, त्याच्यामुळे हे एक्झाम्पल थोडं इम्पॉर्टंट आहे. हे व्यवस्थित करून ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता लक्षात घ्या तुम्हाला काय सांगितलंय a² - 8a. सगळ्यात अगोदर आपण काय करू a² फाइंड आउट करू. a² म्हणजे काय a × a. a नी a ला मल्टिपल करा. बघा 2 4 4 4 2 4 4 4 2. त्याला इंटू पुन्हा a 2 4 4 4 2 4 4 4 2. बघा इथे सुद्धा आपल्याला मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स म्हटलं तर रो इंटू कॉलम. बघा इथे एरो कडे नीट लक्ष द्या, रो इंटू कॉलम. आता बघा पहिल्या रोनी या पहिल्या कॉलमला, दुसऱ्या कॉलमला आणि तिसऱ्या कॉलमला बघा इथे फर्स्ट रोनी आपण फर्स्ट कॉलमला मल्टिपल करू. 2 2 जार 4. इथे बघा 4 4 जार 16. पुढे बघा प्लस 4 4 जार 16. बघा याचा अर्थ पण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये थोडासा स्पेस द्या. त्यानंतर बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 4 जार 8. इथे बघा 4 2 जार 8. इथे बघा 4 4 जार 16. आलं लक्षात. बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम झाला बघा इथे. त्यानंतर बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 4 जार स्पेस द्या 8. बघा 2 4 जार 8. 4 4 जार 16 आणि 4 2 जार 8. बघा अशा पद्धतीने पहिला रो आपल्याकडे तयार झाला आहे. त्यानंतर दुसरा रो बघा दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला 4 2 जार 8. इथे बघा 2 4 जार 8. इथे बघा 4 4 जार 16. त्यानंतर बघा सेकंड रोनी या सेकंड कॉलमला मल्टिपल करा. 4 4 जार 16. इथे बघा 2 2 जार 4. इथे बघा 4 4 जार 16. त्यानंतर बघा परत सेकंड कॉलमनी थर्ड कॉलमला करा. 4 4 जार 16. 2 4 जार 8 and 4 2 जार 8. बघा तुम्ही आता एक सेकंड रो तयार करून घेतला. त्यानंतर बघा थर्ड रोनी फर्स्ट कॉलमला करा. 4 2 जार 8. 4 4 जार 16 and 2 4 जार 8. बघा पुढे परत थर्ड रोनी इकडच्या सेकंड कॉलमला करा. 4 4 जार 16. इथे बघा 4 2 जार 8. इथे बघा 2 4 जार 8. चला पुढे सेकंड थर्ड रोनी थर्ड कॉलमला करा. 4 4 जार 16. इथे बघा 4 4 जार 16 and 2 2 जार 4. बघा त्यानंतरची एक स्टेप बघा a² = बघा यांची आपण ऍडिशन करून घेऊ. लक्षात घ्या 4 + 16 + 16. बघा इथे येतो आपल्याकडे 36. इथे बघा 8 + 8 16. 16 + 16 32. आलं लक्षात. इथे बघा परत 8 + 8
16. 16 प्लस 16 32. इथे बघा 8 प्लस 8 16. 16 प्लस 16 32. इथे बघा 16 प्लस 4 20. 20 प्लस 16 हा झाला 36. त्यानंतर बघा 16. 8 प्लस 8 16. 16 प्लस 16 32. त्यानंतर थर्ड रो मध्ये बघा 8 प्लस 8 16. 16 प्लस 16 32. त्यानंतर बघा 8 प्लस 8 16. 16 प्लस 16 32. इथे बघा 16 प्लस 16 32. 32 प्लस 4 36. बघा ही तुमच्याकडे आली ए स्क्वेअर ची व्हॅल्यू. आताच तुम्ही ए स्क्वेअर सॉल्व्ह केला, बट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, म्हणजे शोधात दाखवायचं आपल्याला ए स्क्वेअर मायनस 8a इज अ स्केलर मॅट्रिक्स. ही आपल्याला दाखवायचं आहे. लक्षात घ्या. नाव ए स्क्वेअर मायनस 8a. बघा ए स्क्वेअर ची व्हॅल्यू मी काढलेली आहे 36 32 32. पुढे बघा 32 36 32. थर्ड रो मध्ये बघा 32 32 36 मायनस 8 त्याला इंटू ए. ए चा ब्रॅकेट बघा 2 4 4 4 2 4 4 4 2. बघा अशा पद्धतीने आपण ए स्क्वेअर मायनस 8a याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केली. त्यानंतर बघा इकडचा जो ब्रॅकेट तो ॲज इट इज लिहा 36 32 32. इथे बघा 32 36 32. बघा 32 32 36. त्यानंतर इथे बघा 8 2 जार 16. इथे बघा 8 4 जार 32. इथे बघा 8 4 जार 32. इथे बघा 8 4 जार 32. इथे बघा 8 2 जार 16. 8 4 जार 32. इथे बघा 8 4 जार 32. इथे बघा 8 4 जार 32 आणि 8 2 जार 16. बघा आता यांचा समोरासमोर मायनस करा. बघा 16 मायनस 36 मायनस 16 किती येतो 20. त्यानंतर बघा 32 मायनस 32 0. इथे बघा 32 मायनस 32 0. बघा प्लस आणि मायनसच्या मॅट्रिक्स मध्ये समोरासमोर ते काम होत असतं, फक्त मल्टिप्लिकेशनलाच आपण रो इनटू कॉलम करतो. इथे बघा 32 मायनस 32 0. इथे बघा 36 मायनस 16 20. इथे बघा 32 मायनस 32 0. इथे बघा 32 मायनस 32 0. इथे बघा 32 मायनस 32 0. इथे बघा 36 मायनस 16 इथे किती आला 20. बघा अशा पद्धतीने 20 0 0 0 20 0 0 0 20. Therefore a square minus 8a is a scalar matrix. बघा अशा पद्धतीने हा आपण स्केलर मॅट्रिक्स इथे दाखवलेला आहे.